अपेक्षित असलेली उत्तरं निवडणूक आयोग आणि भाजप देणार का? परिणय फुके. निश्चितच ज्या प्रकारचे हे आक्षेप घेत आहे, त्यांनी जे जे प्रश्न विचारले त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्या विषयाची मागणी जर केली असणार तर निवडणूक आयोग 100% उत्तर देणार. पण जे उत्तर निवडणूक आयोगाने दिलं किंवा कोणी दुसऱ्या कोणत्याही स्वायत्त संस्थेने दिलं हे त्या लोकांना मान्य राहणार का? यांचं काय आहे की हारल्यानंतर जो रडीचा डाव मी जे तुम्हाला सांगितलं की ते कधी तुम्ही काही उत्तर दिलं तरी हे त्याचं मान्य कबुली करणार नाही, मान्य करणार नाही. आधी हे आतापर्यंत 2014 ते 2024 पर्यंत यांचं ज्या ज्या इलेक्शन निवडणुका हारत होते त्या ते ईव्हीएमच्या संदर्भात नेहमी आरोप करत होते. आणि आता यावेळेस 2024 पासून आता मला वाटतं पुढचे 10 वर्ष जे जे निवडणुका हारतील हे इलेक्शन कमिशन, वोटर लिस्ट, मतदार याद्यांमध्ये घोळ, बीएलओ बीएलए या संदर्भातले आरोप हे करत राहतील हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. बरोबर आहे. मात्र येत्या काळात निवडणुकांना सामोरं ठेवूनच अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत का? परिणयजी काय परत काय एका बाजूला येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता असे आरोप प्रत्यारोप सर्वच राजकीय पक्षांना करावे लागणार का? नाही, बघा असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेची आता निवडणूक होणार आहे 2-3 महिन्यात. आता राहुल गांधीजी परत म्हणजे इफ यू कांट कन्फ्यूज हा जो सिद्धांत आहे त्या प्रमाणात राहुल गांधी आतापर्यंत चालले. आणि मला या माध्यमातून हनुमंत पवार जी इथे आहे त्यांनी निश्चितच राहुल गांधी पर्यंत हा संदेश पोहोचवा की या प्रकारचं काही चालणार नाही. 2014 पासून हे या देशाच्या जनतेला कुठेतरी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची जनता फार सुज्ञ आहे, देशाची जनता फार हुशार आहे आणि तुम्ही इतके मूर्ख लोकांना समजू नका की काही तुम्ही लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करा, लोक कन्फ्यूज होतील. तुम्हाला निवडणूक आयोगावरती जर तुम्हाला काही प्रश्न येत नाही तुम्ही निवडणूक आयोगाकडनं ते सगळे मागा, त्याचं स्पष्टीकरण आमच्याकडनं मागू नका. आणि तुम्हाला 100% त्या संदर्भात चर्चा करता मागेही बोलवलं तर तुम्ही गेले नाही. आता तुम्हाला बोलवलं तुम्ही चर्चा करा, त्यांना सगळे तुमच्याकडे जे जे पुरावे असतील त्यांचा समाधान नाही झालं तर मग तुम्हाला आणखीन विषयात आणखी जागा आहे जिथे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही न्याय मागू शकता. पण कुठेतरी ट्विटरच्या माध्यमातून, कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप करायचे, मीडिया चॅनलवर त्यावर चर्चा घडून घ्यायची आणि कुठेतरी सामान्य जनतेची लोकशाहीवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करायचं हे जे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जो नेहमीचा विषय असतो तो कुठेतरी बंद झाला पाहिजे. बरोबर आहे. हनुमंत पवार, ज्या प्रकारे आता भाजप एका बाजूला आपल्यावरती देखील आरोप प्रत्यारोप करताय तर दुसरीकडे मात्र तुमच्याकडे असलेले सर्व मार्ग अवलंबून सत्य काय किंवा त्याचा पाठपुरावा काँग्रेस